नाही, असं काल बऱ्याचशाचा 62वा वाढदिवस होता, त्यामुळे त्याला अभिनंदन सभा, आभार सभा असा ते सगळा एकंदर कार्यक्रम होता. आम्ही दोन्ही आमदार असो, आमचे मंत्री असतील, योगेशजी असतील, सगळ्यांना लाईन वाक्य एकच होतं की खरं आहे, या रायगडमध्ये तटकरेंनी अनेकांना अनेक वेळा फसवलेत. प्रामाणिकपणे आम्ही यावेळेला त्यांना निवडून दिलं, त्यानंतर आम्हाला पाण्यात देखील षडयंत्र रचलं, हे त्रिवार सत्य आहे. आणि म्हणून त्यांचे आता प्रवक्ते त्याला उलट हे सांगतात. परांजपे कोण? परांजपे त्या परांजपेची काय लायकी आहे? आम्ही बोलतो दीड दमडीचा परांजपे असं तर काय वावगं ठरणार नाही आहे. हे पाळलेले सगळे प्राणी आहेत त्यांनी, तटकरेंनी बोलावा याच्यावरती ना त्रिवार सत्य असेल. आणि तटकरे माझं चॅलेंज आहे की अशा एखाद्या व्यासपीठावर आम्ही डिबेटला मी तयार आहे की सत्य काय आहे रायगडवासियांना कळलं पाहिजे. अनेक आरोप प्रतिआरोप त्याच्यावरती आहेत, त्याची खऱ्या अर्थाने प्रवक्ते त्यांनी हे करणं हे उचित नाही आहे. आणि म्हणून कोण आनंद परांजपे, दुसरे कोणते प्रवक्ते आहेत ते देखील बोलत आहेत फिरू देणार नाही, हे करणार नाही आहे. माहीत नाही आम्ही तटकरेंची आहोत, तटकरेंना पुरा इतिहास आमचाही माहिती आहे. त्यामुळे याच्यावरती अशा प्रवक्त्यांच्या बोलू नये, तटकरे थेट बोलावं त्याची आमची तयारी आहे. 2029ला आम्ही तटकरे पाडून दाखवा असं त्यांनी म्हटलं. 29-16 आता तटकरे राजीनामा देऊन मैदानात यावं. जर ते निवडून आले तर आम्ही राजकारण संन्यास घेऊ, आणि ते पडले तर त्यांनी कुटुंबाने राजकारण संन्यास घ्यावा हा सल्ला देतो आम्ही त्यांना. काहीतरी बोलून होणार नाही आहे. त्यावेळची ती परिस्थिती होती, आम्ही सगळ्यांनी पराकाष्ठा केलेली आहे आणि त्यांना खरंच निवडून दिलं आहे. हे त्रिवार सत्य आहे, रायगडवासी ते विसरणार नाही आहेत. पण निवडून गेलं तर तीच पुन्हा पुनरावृत्ती ते करणार, की प्रत्येकाला कमी लेखणार. आणि आम्हाला पाडण्यासाठी त्यांनी केलेलं षडयंत्र उघड आहे, हे लपून काय हे वरिष्ठांना माहीत आहे. आणि वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्ही त्यांना खरंच मेहनती निवडून दिलं आहे. त्याचं त्यांना भान ठेवावं असं आमचं म्हणणं आहे. आणि हा सगळा जो खेळ आहे भातुकलीचा त्यांनी बंद करावा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.